स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज आहे रक्षाबंधन, तर सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। रक्षाबंधन निमित्त मी बनवले घरच्या घरी पेढे। हे पेढे आहेत तांदळाच्या पिठाचे। तर तांदळाच्या पिठाचे सुद्धा एवढे छान पेढे होऊ शकतात। ते कशा पद्धतीने, चला तर मग रेसिपी पाहूया। तांदळाच्या पिठाचे पेढे करण्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी तांदळाचं पीठ, पाऊण वाटी साखर आणि 2 वाटी दूध। वजनी प्रमाणामध्ये 200 ग्राम तांदळाचं पीठ आहे, पावणे 200 ग्राम साखर आहे आणि अर्धा लिटर दूध आहे। सर्वात अगोदर दूध गरम करून घ्यायचे आणि दूध गरम करताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची, जेणेकरून दूध लवकर गरम होईल। आणि दूध गरम होत असताना कुठेही जायचं नाही, इथेच थांबायचं, कारण की दूध लवकर वरती येण्याची शक्यता असते। दूध वरती यायला लागलं तर परत दूध हलवायचं, थोडीशी गॅसची फ्लेम कमी करायची आणि दूध हलवून घ्यायचं। दूध गरम होत असताना दुधाला जी साय येते ती काठावरती चिटकते, तर ती साय सारखी सारखी काढून दुधामध्ये मिक्स करायची। आणि जर दूध हलवलं नाही तर काठावरती चिटकलेली साय जी असते ती ब्राऊन व्हायला लागते। तर आपल्याला सफेद पेढे करायचेत तर साय अजिबात ब्राऊन होऊ द्यायची नाही, त्यामुळे सतत हलवायची, साय दुधामध्ये मिक्स करत राहायची। दूध बऱ्यापैकी घट्ट होत आलंय, त्यामुळे आता मी दुधामध्ये साखर घातली आणि दुधामध्ये साखर घातल्यानंतर पुन्हा दूध गरम करून घ्यायचं, चांगलं उकळी येऊ द्यायची आणि पुन्हा दूध थोडंसं घट्ट करून घ्यायचं, कारण की साखर टाकल्यामुळे पुन्हा दूध थोडंसं पातळसर झालेलं आहे। इथे पाहू शकता तुम्ही, दूध बरंच घट्ट झालेलं आहे। आता यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही दूध, त्यामुळे मी दुधाचं भांडं बाजूला ठेवलंय आणि दुधावरती झाकण ठेवायचं, दूध असंच गरम राहायला हवं। आणि आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये घालायचं तांदळाचं पीठ। आता तांदळाचं पीठ घातल्यानंतर बघा, मी तूप घातलेलं नाही, थोडंही तूप वापरलेलं नाही मी ह्या पेढा करताना। तर बिना तुपाचे पेढे आपण बनवू शकतो आणि ज्यांना तुपाचं तेलाचे काही पदार्थ खायचे नसतील त्यांनी असे पेढे करून खावेत, हेल्दी आहेत आणि सर्वच जण खाऊ शकतात हे पेढे। हे तांदळाचं पीठ मंद आचेवर भाजून घ्यायचे, भाजायला थोडासा वेळ लागतो मंद आचेवर, पण आपल्याला ह्या तांदळाच्या पिठाचा रंग बदलू द्यायचा नाही, त्यामुळे मंद आचेवरच भाजावं लागेल। आणि असंच जर लवकर भाजला आपण तर तो तांदळाच्या पिठामध्ये कच्चापणा राहील, पेढ्याला तेवढा स्वाद येणार नाही, त्यामुळे थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण तांदळाचं पीठ मंद आचेवरच छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं। तांदळाचं पीठ भाजून झालेलं आहे आणि याचा रंगही जास्त बदललेला नाही, थोडासा रंग बदललेला आहे बघा, मिल्क पावडर जास्त दिसतं ना तसा। आणि हे पेढे मिल्क पावडरचे जसे पेढे बनवतो आपण तसेच होतात। तांदळाचं पीठ भाजून झाल्यानंतर खाली उतरून घ्यायचं। सध्या हे पीठ गरमच आहे, आता यामध्ये घालायचं आहे दूध। तर दूधही झाकून ठेवलं होतं, दूधही गरमच आहे, तर गरम पिठामध्ये गरम दूध घालायचं। दूध पिठामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि हे बघा, हे दूध आणि पीठ मिक्स केल्यानंतर कसं टेक्स्चर झालेलं आहे बघू शकता तुम्ही। हे मिश्रण अगदी खव्यासारखं झालेलं आहे, जसे आपण खव्याचे पेढे बनवतो ते जे मिश्रण तयार होतं तसंच दिसते बघू शकता तुम्ही। किंवा मग मिल्क पावडरचे आपण पेढे बनवतो दूध मिक्स करून, तर तसंच मिश्रण झालेलं आहे। हे राहिलेलं दूध यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आणि जर मिश्रण पातळ वाटत असेल तर दूध जास्त टाकायचं नाही, त्यामध्ये थोडंसं मिश्रण आपल्याला घट्टसरच ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर पेढे पातळ होतील। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून पीठ यामध्ये चांगलं मुरतं आणि जे उरलेलं दूध आहे थोडंसं पातळसर ते पीठ शोषून घेतं। 5 मिनिटांमध्ये बघा किती छान पीठ मुरतं। मधून मी फक्त एकदा हलवून घेतलं होतं, जेणेकरून पीठ आणि दूध व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून। त्यानंतर बघा पीठ किती छान तयार झालेलं आहे। पेढ्याला स्वाद येण्यासाठी यामध्ये घालायचं 1 चमचाभर वेलची पावडर। आता हे पेढे बनवण्यासाठी आपण तूप वापरलेलं नाही किंवा मग मलाई टाकलेलं नाही यामध्ये किंवा खवा नाही, तर त्यासाठी इथे मी घालणार आहे मिल्क पावडर। मिल्क पावडर नसेल घालायची तुम्हाला किंवा नसेल घरामध्ये तर तुम्ही कोकोनट पावडर यामध्ये घालू शकता, त्यामुळे सुद्धा पेढ्याला छान स्वाद येतो आणि पेढे छान मऊ खुसखुशीत होतात। मिल्क पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, हाताने चांगलं मळून घ्यायचं हे पीठ, जेणेकरून मिल्क पावडर आणि तांदळाचं पीठ चांगलं एकजीव होईल। आता मिल्क पावडरचं प्रमाण किती आहे, तर मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे, यापेक्षा जास्त मिल्क पावडर घातलं तरीही चालतं। जर एखाद्या वेळेस पेढ्याचं पीठ थोडंसं पातळसर झालं तर तेव्हा तुम्ही मिल्क पावडर जास्तही घालू शकता। पिठाचा गोळा एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा, हाताला तेल किंवा तूप लावायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं। व्यवस्थित एकजीव केल्यानंतर पेढे छान तयार होतील। पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे जसे तुम्हाला पेढे तयार करायचे तसे तुम्ही पेढे करू शकता। तर मी इथं अशा पद्धतीने गोल गोळा तयार करून घेतलाय। हा गोळा हलक्या हाताने प्रेस करायचा आणि पेढा तयार करून घ्यायचा। बघू शकता तुम्ही पेढा किती मऊ झालेला आहे। आता याच पद्धतीने बाकीचे सर्व पेढे तयार करून घ्यायचे। जर या पेढ्याचं मिश्रण पातळसर झालं तर त्यामध्ये मिल्क पावडर किंवा कोकोनट पावडर जास्त घालायचं आणि जर घट्टसर झालं तर 2-3 चमचे दूध घालून पीठ मळून घ्यायचं। त्यानंतर पेढे तयार करून घ्यायचे। तर इथे माझे सर्व पेढे तयार झालेत।
बघा 1 वाटी तांदळाच्या पिठामध्ये किती सारे पेढे तयार झाले। आता पेढे एवढे छान झालेत तर पेढ्याची थोडीशी सजावट करूया। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे टुटी फुटी। सफेद पेढ्यावर टुटी फुटी लावली तर किती छान दिसतात बघा पेढे। पेढ्यांच्या सजावटीसाठी टुटी फुटी ऐवजी तुम्ही पिस्त्याचे तुकडे, बदामाचे तुकडे किंवा मनुके सुद्धा इथे वापरू शकता। टुटी फुटी लावल्यानंतर हे पेढे बघा किती छान दिसत आहेत। आता हे पेढे सेट होण्यासाठी 1 तासभर असेच ठेवायचे, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, कारण की यामध्ये आपण तूप वगैरे घातलेलंच नाही। तर असेही हे सेट होतात किंवा मग चांगले झालेले असतील, घट्टसर झालेले असतील तर तुम्ही लगेच पेढे खाऊ शकता। मी इथे तुम्हाला एक पेढा तोडून दाखवते, बघा किती छान पेढे तयार झालेत। बघा तांदळाच्या पिठाचे पेढे असून सुद्धा खूप मऊसूत पेढे झालेले आहेत, अजिबात चिपचिप दिसत नाहीत। अगदी आपण खव्याचे पेढे बनवतो, मिल्क पावडरचे पेढे बनवते तसेच झालेत। तर मग रक्षाबंधनसाठी तुम्ही घरच्या घरी असेच पेढे नक्की करून खा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।